व्हॉट्सअप इंग्लिश क्लासमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं स्वागत. आज वार बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 आणि आज आपण आपला क्लास क्रमांक 73 आपण बघत आहोत. तर डेली 5 इंग्लिश स्पेलिंग आपण दररोज घेत असतो विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिससाठी. तर आजच्या स्पेलिंग आपण बघूया. HURT हर्ट. हर्ट म्हणजे दुखावणे किंवा दुखापत होणे असं सुद्धा आपण याला म्हणतो. त्यानंतर पुढची स्पेलिंग आहे DROP ड्रॉप. ड्रॉप म्हणजे थेंब. त्यानंतर आन्सर ANSWER आन्सर म्हणजे उत्तर. त्यानंतर SOLVE सॉल्व. सॉल्व म्हणजे सोडवणे. आणि आजच्या शेवटची स्पेलिंग आहे TEASE टीज. टीज म्हणजे छेडणे. यानंतर आपण डेली 5 इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग आपण घेत असतो. म्हणजेच दररोज वापरात येणारी 5 इंग्रजी वाक्य विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिससाठी, बोलण्याच्या सरावासाठी आपण घेत असतो. आम्हाला लढायला आवडतं. तर इंग्लिशमध्ये आपण म्हणतो वी लाईक टू फाईट. आम्हाला लढायला आवडतं. वी लाईक टू फाईट. आम्ही रविवारी भेटलो. वी मेट ऑन संडे. आम्ही रविवारी भेटलो. We met on Sunday. आम्हाला औषधांची गरज आहे. We need medicine. आम्हाला औषधांची गरज आहे. We need medicine. आमच्याकडे फक्त चहा आहे. We only have tea. आमच्याकडे फक्त चहा आहे. We only have tea. आणि शेवटचं वाक्य आम्ही दिवसभर झोपलो. We slept all day. आम्ही दिवसभर झोपलो. We slept all day. यानंतर आपण 60 वर्ब आपण सोमवार मंगळवारच्या क्लासमध्ये बघितलेले आहे. तर आज वार बुधवार, तर आपण परत 30 आपले वर्ब आपण आजच्या क्लासमध्ये पूर्ण. वर्ब आपण बघूया. तर गो. गोचं होतं बघा वेंट आणि पास्ट पार्टिसिपल गोन म्हणजेच जाणे. यानंतर गेट, गॉट, गॉट म्हणजेच मिळवणे. त्यानंतर गिव, गेव, गिवन म्हणजेच देणे. ग्रो, ग्रेव, ग्रोन म्हणजेच वाढणे. ग्राइंड, ग्राउंड, ग्राउंड म्हणजेच दळणे. गॅदर, गॅदर्ड, गॅदर्ड म्हणजेच गोळा करणे. गेट्स, गेट्स्ड, गेट्स्ड म्हणजेच अंदाज करणे. गाईड, गायडेड, गायडेड म्हणजेच मार्ग दाखवणे. ग्रीट, ग्रीटेड, ग्रीटेड म्हणजेच शुभेच्छा देणे. ग्रेज, ग्रेज्ड, ग्रेज्ड म्हणजेच चरणे. पुढचे काही व्हर्ब्स आपण बघूया. हाईड, हिड, हायडन, हिडन म्हणजेच लपवणे. हिअर, हर्ड, हर्ट ऐकणे. होल्ड, हेल्ड, हेल्ड म्हणजेच धरून ठेवणे. हँग, हंग, हंग फाशी देणे किंवा टांगणे. हर्ट, हर्ट, हर्ट म्हणजेच इजा करणे. हग, हग्ड, हग्ड म्हणजेच मिठी मारणे. हेल्प, हेल्प्ड, हेल्प्ड म्हणजेच मदत करणे. हरी, हरीड, हरीड म्हणजेच त्वरा करणे. हॅपन, हॅपन्ड, हॅपन्ड म्हणजेच घडणे किंवा होणे. हेट, हेटेड, हेटेड द्वेष करणे. आणि आजचे पुन्हा 10 वर्ब्स आपण घेऊया. इमेजिन, imagined,
इमेजिन म्हणजेच कल्पना करणे. इन्व्हेंट इन्व्हेंटेड इन्व्हेंटेड म्हणजेच शोध लावणे. आयसोलेट आयसोलेटेड आयसोलेटेड अलग ठेवणे. इन्स्पायर इन्स्पायर्ड इन्स्पायर्ड प्रेरणा देणे. इन्क्ल्यूड इन्क्ल्युडेड इन्क्ल्युडेड म्हणजेच समाविष्ट करणे. आयडेंटिफाय आयडेंटिफाईड आयडेंटिफाईड म्हणजेच ओळखणे. इग्नोर इग्नोर्ड इग्नोर्ड म्हणजेच दुर्लक्ष करणे. इन्क्रीज इन्क्रीज्ड इन्क्रीज्ड म्हणजेच वाढणे. इन्फॉर्म इन्फॉर्म्ड इन्फॉर्म म्हणजेच माहिती देणे. शेवटचा आहे इन्सल्ट इन्सल्टेड इन्सल्टेड अपमान करणे. तर अशा पद्धतीने आपण 3 क्लासमध्ये आत्तापर्यंत 90 व्हर्ब्स आपण बघितलेले आहे. विद्यार्थ्यांनी याचं व्यवस्थित वाचन करून हे वर्ब्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे.